इथे अशी चाळणी ठेवलेली आहे। एका कढईमध्ये खाली एक स्टँड ठेवायचं, त्यानंतर त्यावर चाळणी ठेवायची, आतमध्ये पाणी घालायचं आहे। त्यानंतर इथे मी वांग्यांना असे चिरा मारून घेतलेले आहेत आणि आता त्या वाफवायला ठेवायला लागतील। बरोबर 1 किलोची वांगी आहेत ही, अशी व्यवस्थित रचना करून आपल्याला वाफवून घ्यायला लागतील। त्यावर आता बरोबर 1 चमचा मी इथे मीठ घातलेला आहे आणि आता झाकून आपल्याला जवळजवळ 20 मिनिटांसाठी मध्यम आचेवर वाफायला ठेवायला लागतील। वांगे ह्या वाफून घ्यायचे आहेत। हे बघा 20 मिनिटांनंतर व्यवस्थित वाफवले गेले आहेत, म्हणजे पूर्ण वांगे आहेत ते नरम झालेले आहेत। ते बघा नरम पडलेले आहेत। आता हे थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत बाजूला। इथे मी 4 कांदे चिरून घेतलेले आहेत, ते एका बाउलमध्ये घेतलेले आहेत। त्याचबरोबर 4 टोमॅटो आहेत, हे सुद्धा त्यामध्ये घातलेले आहेत। आता त्यामध्ये 15-16 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। 3 हिरव्या मिरच्या आहेत, त्या कापून घेतलेल्या त्या टाकल्या आहेत। मूठभर कोथिंबीर टाकलेली आहे आणि एक किसलेला नारळ आहे, तो टाकलेला आहे। पूर्ण अख्खा नाही आहे, अर्धा नारळ आहे। जवळजवळ 1 वाटी हा खवलेला नारळ आहे, तो त्यामध्ये टाकलेला आहे। यामध्ये मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे। हे जे आहे ते सारण आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे। इथे मी 3 लहान चमचे गरम मसाला घेतलेला आहे, त्याचबरोबर 3 लहान चमचे लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 लहान चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी 1 चमचा आले लसूणची पेस्ट टाकलेली आहे, मोठा चमचा आले लसूणची पेस्ट घेतलेली आहे। या मिश्रणामध्ये तेल घातलं की भरीत एकदम व्यवस्थित होतं। मी जवळजवळ पाव कप मी इथे तेल घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे। म्हणजे ज्या वेळेला आपण वांग्यांमध्ये हे मिश्रण भरू त्यावेळेला प्रत्येक वांगीला हा मसाला लागला गेला पाहिजे, म्हणून व्यवस्थित चुरून घ्यायचा आहे। आता हा जो मसाला आपण बनवलेला आहे तो प्रत्येक वांग्यामध्ये असं दाखवल्याप्रमाणे भरून घ्यायचा आहे। हा बघा असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। असे इतर वांगे जेवढे 1 किलोचे आपल्याकडे वांगे आहेत तेवढे तुम्ही भरून घेऊ शकता। तुम्हाला हवे असले तर तुम्ही पाव किलो अर्धा किलोच्या प्रमाणात सुद्धा हे करू शकता। तर हे प्रमाण दिलेलं आहे ते मग कमी प्रमाणात घ्यायला लागेल, कारण मी जेवढा मसाला घेतलेला आहे तो पूर्ण 1 किलोच्या हिशोबाने घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता। तिखटाचे प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता ही सगळी वांगी भरून झालेली आहेत, त्यामुळे ती अशी व्यवस्थित पॅनवर लावून घ्यायची आहे। इथे माझ्याकडे जाड बुडाचं पॅन आहे, त्यामुळे मी त्या पॅनवर व्यवस्थित असे लावून घेतलेले आहे। तुम्ही कुठची जाड कढई असेल तर त्यामध्ये केलात तर वांगी बुडाला चिटकत नाहीत, म्हणून जाड बुडाचं भांडं घ्यायचं। आता माझ्याकडे एवढा मसाला जवळजवळ उरलेला आहे, तो सुद्धा त्यावरती मी असं घालणार आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 2 पेले पाणी घालणार आहे। हे बघा मी त्याच भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता त्याच मिश्रणामध्ये मी आता ओतलेलं आहे। आता हे भांडं झाकून गॅसवर ठेवायचं आहे। जवळजवळ 15 ते 20 मिनटं मीडियम आचेवर वांगी शिजायला द्यायची आहेत, कारण ही वांगी पूर्णपणे शिजली गेली नाही आहेत, त्यामुळे 15 ते 20 मिनटं मध्यम आचेवर ही वांगी शिजायला द्यायची आहेत। मध्ये मध्ये चेक करायचं आहे की वांगी चिकटली आहेत की नाही। हे बघा वांगी व्यवस्थित शिजली गेलेली आहे। आता त्यामध्ये मी नारळाचं दूध टाकलेलं आहे। नारळाचा कीस होता अर्धावाला, तो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि त्याचा रस काढून मी त्यामध्ये घातलेला आहे। आता एकदा पलटून घ्यायचे आहे, व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही वांगी अशी पलटून घेऊ शकता। पूर्ण पलटून झाल्यानंतर अशी दाबून दाबून आणि अगदी 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। भरली वांगी तयार आहेत। ह्या भरल्या वांगीची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।